हाय हॅलो नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर मी गणपतीसाठी जे ब्लाऊज रेडी करते त्याची इथे तुमच्यासाठी कटिंग घेऊन आली आहे. फॅब्रिक प्रिंटिंग तर मी तुम्हाला दाखवलीच आहे. इथे आता मी ब्लाऊजची कटिंग करणार आहे. सगळ्यात आधी मी कापड स्ट्रेट करून घेतला आणि ब्लाऊजची लांबी इथे लावून घेतली आहे. तर मी इथे 14 इंच लांबीचं ब्लाऊज करून फ्रंट आणि बॅक सोबतच कटिंग करते, म्हणून मी दोघी साईड सोबतच मोडून घेतल्या आहेत. यानंतर स्ट्रेट लाईन करून घेतल्यानंतर मी बोट नेक असल्यामुळे इथे शोल्डर मी 6 इंच घेऊन हाफ इंच मार्जिन घेतली आहे, म्हणजेच 6.5 इंच टोटल मी इथे मार्किंग केली. यानंतर व्यवस्थित लाईन ओढून घेतल्यानंतर मी 5.25 इंचवर इथे मी आर्म होल घेतला आहे. बोटनेक असल्यामुळे शोल्डर आपलं जास्त आहे. यानंतर मी चेस्टचा चौथा भाग लावला आहे इथे आणि 2 इंच मार्जिनचे. इथे मी कमरेचा चौथा भाग आणि प्लस 3.5 इंच घेतला आहे. यानंतर आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे. इथे मला शोल्डर कमीच पाहिजे 2.5 इंच आणि बोटनेक असल्यामुळे शोल्डर कमीच असतं. तर मी इथे 3 इंचची मार्किंग लावून घेतली आहे शोल्डर पट्टी आणि इथे फ्रंट आर्म होलसाठी 1 इंच मधल्या साईडला घेऊन फ्रंट आर्म होलचा सुद्धा मी शेप दिला आहे आणि बॅक आर्म होलचा सुद्धा मी शेप दिला आहे. यानंतर मी इथे डार्ट पॉईंटवर बस्ट पॉईंटवर मार्किंग केली. 10.5चा बस्ट पॉईंट आहे, तर मी इथे 10.5वर मार्किंग करून घेतली आहे आणि स्ट्रेट लाईन केली. यानंतर मी पुढच्या साईडला 1.5 इंच घेणार आहे. जे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत हे इथे मायनस होतील. तर प्रिन्सेस कटला मी 1.5 इंच असेच एक्स्ट्रा घेते. यानंतर मी 6 इंचचा फ्रंट नेक ठेवला आहे आणि बॅक नेक जो आहे तो माझा बोट नेक आहे. तर इथे प्रिन्सेस कटचं मी मेजरमेंट दिलं आहे आणि इथे मी आता नेकचा शेप लावून घेणार आहे. तर इथे मी नॉर्मल नेक ठेवला आहे राऊंडमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याला डीपसुद्धा करू शकता. यानंतर आपली पूर्ण कटिंग झाल्यानंतर आता मी कट करून घेणार आहे. फ्रंट आणि बॅक सोबतच मी कटिंग करून घेते. इथे मी वेस्ट साईजला जे 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत ते फ्रंट आणि बॅकसाठी. बॅकला आपल्याला 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि 2 इंच मार्जिनचे. अर्धा इंच मी नंतर कट करते आणि फ्रंट साईडला इथे 1.5 इंच मायनस होतो आणि 2 इंच मार्जिनचे उरतात, म्हणून मी 3.5 इंच प्लसमध्ये घेते. तर इथे मी फ्रंटला साईडला ठेवलं आणि बॅक साईडचा कमरेचा चौथा भाग आणि अर्धा इंच जो एक्स्ट्रा आहे तो मी इथे डायरेक्ट कट करून घेतला आहे. इथे बॅक आपला रेडी आहे. तर आता आपल्याला फ्रंट साईडला प्रिन्सेस कट काढून घ्यायचा आहे आणि नेक कट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी मी इथे नेक कट करून घेतला आहे. यानंतर मी प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो कट करून घेईल. फ्रंट आर्म होल मी इथे कट करणार नाही आहे. जेव्हा मी स्टिचिंग करेल तेव्हा मी फ्रंट आर्म होल कट करेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी प्रिन्सेस कट पोर्शन कट केल्यानंतर तर आता मी तुम्हाला मेन फॅब्रिकवर इथे कटिंग करून दाखवते. तर ही जी पेंटिंग आहे ही मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चॅनलवर जाऊन नक्की हा व्हिडिओ आणि कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा येणार आहे आणि पेंटिंगचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. तर इथे मी व्यवस्थित असा बॅक साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित ठेवून घेतला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता गणपतीची पेंटिंग आहे त्यावर मी व्यवस्थित सेंटर पॉईंट काढून ठेवून कटिंग करून घेते. इथे मी सेंटरला नॉच सुद्धा मारला आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला. तर इथे आपला बॅक रेडी आहे कटिंग करून. तुम्ही बघू शकता गणपतीची पेंटिंग किती सुंदर अशी दिसून येते.
यानंतर मी बॅकचा नेक लावून घेणार आहे. तर बॅक इथे आता मी इथे बोट नेकचा शेप देऊन देते. तर इथे मी बोट नेकचा आकार दिला आहे आणि इथे मी नॉच मारून घेतले आहे टक्स पॉइंटसाठी, डार्टसाठी बॅक साईडच्या. आणि इथे आपली जी कटिंग आहे ही कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर इथे तुम्ही बघू शकता माझी पूर्ण फ्रंट आणि बॅकची कटिंग झालेली आहे. इथे मी प्रिन्सेस कटचे आणखी 2 पार्ट्स कटिंग करून घेतलेले आहेत. इथे मी पॅडेड बनवलेला आहे म्हणून. जर तुम्हाला पॅडेड बनवायचं नसेल तर तुम्हाला मी आधी जी कटिंग सांगितली तीच कटिंग करा. इथे मी फ्रंट साईडचे जे पार्ट्स आहेत हे 2-2 कट करून घेतलेले आहेत. तर इथे मेन फॅब्रिकवर सुद्धा मी आता अस्तरची कटिंग करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, स्टिचिंगचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.